भावानो मी अशा ठिकाणी आलोय जिथे 1-2 नाही तर एकूण 7 धबधबे आहेत. तर मग चला तुम्हाला पण दाखवतो. जाताना तर तिकीट काढून घ्या लागते. तिकीट काढून आम्ही चाललो धबधब्यांकडे. पहिला तर तुम्हाला 1.5 किलोमीटर असं चालतच जावं लागते. पुढे गेल्यावर तुम्हाला दिसते सागवान जंगल आणि इथं झुलता फुल पण आहे आणि इथं अनेक प्रकारचे ऍक्टिव्हिटी पण आहेत. इथली लोकेशन तर भाऊन एकदम खतरनाक आहे. इथला मेन धबधबा म्हणजे सवतकडा धबधबा. मग आम्ही पहिल्यांदा तिकडच चाललो. सवतकडा धबधब्याला जायला अशा पायऱ्या दिन लागतात. कसा आहेत 2 डॉन. फायनली आम्हाला सवतकडा धबधबा दिसला. मग मस्तपैकी इथं पण एक पोज मारलो. इथनं आम्ही गेलो बाकीची 6 धबधबा बघायला. काय उयो नजारा शेवटचा. ही माग 2 धबधबा बघून आम्ही आलो जांभूळकडा धबधब्याला. यो पण इथला भारी धबधबा होता. कसला मोठा यो मंडपी धबधबा. आता आम्ही आलो मंडपी कडा धबधब्याला. यो तर इथला मोठा आणि धोक्याचा धबधबा होता. इथे इंद्रधनुष बी पडलेला बघा. आता यो लास्ट धबधबा होता त्यामुळे आता कपडे चेंज केलो. आता जाताना सगळ्या धबधब्यातनी भिजत जायचं. इथं पण एक पोज मारलो. आता प्रेम उठल्यावर पाणी कसं येते बघा. हा येथील भीमकाय धबधबा. फोटो काढायसाठी खाली बसलेला आणि पाण्यातच पडला. इथनं मधनं वाटेला कमरे एवढं पाणी होतं. त्यातनं चाललेला तोपर्यंत श्रेयांचा चष्मा पडला पाण्यात. एका कडेने सगळी चष्मा हुडका लागली. श्रेयांचा काय चष्मा गावना पण एकापेक्षा एक चष्मा इथं गावली आम्हाला. नंतर श्रेयांचा पण चष्मा गावला आणि चष्म्याचा एवढा ढीग पण गावला. मग आम्ही आलो घसगुंडी मध्ये आलो फोटोशूट करायला. कशी आहे गँग सगळी नाचायला येतो का इथं. विशाल तर ध्यानालाच बसला. आता इथेच कपडे चेंज केलो आणि निघालो. जाताना वाढत थांबून नाचला.